आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या माध्यमातून मेहकर शहरातील व ग्रामीण भागातील अनेक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे। अनेक महिला आज स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतः व्यवसाय करून आपला व आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवत आहेत। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे। विविध बँकेकडून कर्ज उपलब्ध करून दिला असून त्याचबरोबर जो माल महिला तयार करतात तो माल विकण्यासाठी मेहकर शहरामध्ये मुख्य वस्तीमध्ये दुकानांची सुद्धा व्यवस्था करून देण्यात आलेली आहे। अतिशय कमी भाड्यामध्ये ही दुकाने उपलब्ध करून देण्यात आली आहेत। अनेक महिला बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळे व्यवसाय करतात, मात्र त्यांचा तयार झालेला माल विकण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती, त्यामुळे महिलांना भरपूर प्रमाणात अडचणी येत होत्या। अशा परिस्थितीत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांनी महिलांची अडचण लक्षात घेऊन व सर्व महिलांना आर्थिक पाठबळ मिळावं, महिलांनाही रोजगार उपलब्ध व्हावा, महिलांची प्रगती व्हावी असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मेहकर शहरात शासकीय नोंदणीकृत असलेल्या महिला बचत गटातील महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे। आज मेहकर शहर व तालुक्यातील शेकडो महिला बचत गटाच्या माध्यमातून दुकाने मिळाली आहेत। त्या माध्यमातून महिला आपली आर्थिक प्रगती साधत आहेत। या संदर्भात महिला बचत गटाच्या अध्यक्ष किरण कैलास हिवाळे यांनी दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजला खास मुलाखत देऊन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांचे आभार मानले आहेत। नमस्कार, मी उद्धव फंगाळ। आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आपण आज मेहकर शहरामध्ये आहोत। एक बचत गट, सरकारी बचत गटाच्या माध्यमातून मेहकर शहरातील अनेक महिलांना एक रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे। काही महिला आहेत आपल्यासोबत, किरण कैलास हिवाळे म्हणून। त्यांच्यासोबतच विचारूया आपण की बचत गटाच्या माध्यमातून आणि सरकारच्या माध्यमातून त्यांना रोजगाराची संधी कशी उपलब्ध झाली। मॅडम नमस्कार। नमस्कार। नाव काय तुमचं? माझं नाव किरण कैलास हिवाळे। आता कुठं तुम्ही? मी इथंच असते, महिला आर्थिक विकास महामंडळ माहीमला, मेहकर येथे। तुमचा बचत गट कोणता आहे? माझा बचत गट लुंबुनी स्वयंसहायता महिला बचत गट। शासकीय आहे का? हो। किती महिला आहेत त्याच्यामध्ये? 10 महिला आहेत। प्रत्येक गटात 10 महिला असतात। आता हे तुम्हाला जे दुकान मिळालंय हां, बचत गटाच्या माध्यमातून, हो। प्रोसिजर कशी आहे? म्हणजे शासनानं पूर्ण सहकार्य करत आम्हाला सहकार्य म्हणजे आमचे आपले राज्यमंत्री माननीय प्रतापराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनातून ही संकल्पना होती। प्रत्येक तालुक्यात त्यांनी हे विक्री केंद्र उपलब्ध करून दिलेत आम्हाला, आणि त्यांची अशी भूमिका होती की प्रत्येक महिलाला रोजगार मिळाला पाहिजे। एक हक्काचं, म्हणजे पहिले महिला कशा, आता हे माल बनवला तर मग विकायचा कुठे, हे त्यांना साधन नव्हतं। आता कुठेही बसायचं तर ते विक्री करायला त्यांना योग्य नव्हतं वाटत। मग त्यांनी प्रत्येक तालुक्यात एक विक्री केंद्र आणले आणि महिलांनी माल तयार करायचा आणि विक्री केंद्रावर आणून द्यायचा। मग तो माल आम्ही विक्री करतो आणि त्यांचे पैसे त्यांना देतो। असे किती दुकानं दिले त्यांनी सगळ्या महिलांना शहरात? प्रत्येक मेहकर शहरामध्ये 8 गाडी दिलेली। हां, त्याच्यात वेगवेगळे व्यवसाय का? हां, प्रत्येक याच्यात इथं ज्यूस तयार करून विकतं साईडला आपल्या रेणुका माता बचत गट, आणि एक दूध डेअरी आहे जानूबाई गटाची, आणि त्याच्या जय माता दी गटाचा हे ठेसा भाकर। तुम्हाला शासनाकडून काही अनुदान वगैरे मिळतं का याच्यामध्ये? काही योजना, नाही। अनुदान, बचत गटाला आर्थिक मदत असं काही? आर्थिक मदत अशी भेटते की आपण लोन काढतो ना, बचत गटाच्या माध्यमातून लोन भेटते बँकेमधून, नॅशनलाइज बँकेमधून लोन भेटते, आणि त्या लोनच्या पैशात आपण व्यवसाय आपला केला पाहिजे। छोटे मोठे उद्योग करतात महिला। 10,000 रुपये लोन काढा समजा, त्याच्यावर काही सबसिडी आहे का तुम्हाला की बाई एवढं माफ आहे तुम्हाला, काही असं काही आहे का? हो, आहे ना सबसिडी। कशी येते आता? आता हे किती टक्के आहे समजा? ते 4%। 4%। हां, हप्ते कसे काढतात तुम्ही? महिन्यावर? महिन्यावर 10 बाया मिळून असं काय ते? हां, 10 बाया असतात, त्याच्या कसं लोन घ्यायचं। लोन घेतल्यानंतर प्रत्येकीच्या समजा 2 लाख घेतले तर 20-20 हजार 10 महिलेच्या वाट्याला येतात। मग त्या 10 महिलेच्या वाट्यावर आले मग त्याच्यानुसार जसा हप्ता येतो तसा तो फेडावा लागतो।
जसं लोन घेतलं तसा हप्ता. या दुकानचं काही भाडं वगैरे आहे का तुम्हाला? हो देतो आम्ही चार्जेस. हां लाईट बिल वगैरे हे ते. बाकी काही भाडं वगैरे काही नाही? हां नाही. तर किती महिलांना रोजगार मिळाला असेल या बचत गटामुळे असं वाटतं तुम्हाला? हो भरपूर महिलांना मिळालं. मेहकर शहरात हा हे 8 दुकान आहेत आपल्या इथे. हो 8 दुकानात म्हणजे हे 4 जे गाळे 4 बचत गटाला दिले ते बाकीचे 4 गाळे त्याच्यामध्ये प्रत्येक खेड्यापाड्यातून जी महिला व्यवसाय करते जे काही घरगुती तयार करते प्रोडक्ट कोरडे पापड लोणची चटण्या हे सर्व हातीने तयार करायचं आणि आणून इथं द्यायचं म्हणजे प्रत्येक महिला व्यवसाय करू शकते. म्हणजे शहरापेक्षा ग्रामीण भागात सुद्धा महिलांना व्यवसाय भेटत आहे. हो सहकार्य तुम्हाला म्हणजे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या माध्यमातूनच झालं.